नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे जे वॉटर सप्लाय याच्यावरती आज आपण काय करणार आहोत, MCQ घेणार आहोत। महत्त्वाचे MCQ आहेत। ZP असेल, PWD असेल किंवा WRD असेल, यासाठी आता महत्त्वाचे क्वेश्चन आपण घेणार आहोत। आणि आपल्याला जिल्हा परिषदमध्ये सुद्धा वॉटर सप्लायवरती टॉपिक दिलेला आहे। याच्यावरती आपण या अगोदर सुद्धा प्रश्न घेतलेले होते, पण आता याला म्हणजे ते मिक्सिंग होते। आता आपण याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यासाठी बघा। त्या अगोदर बघा, WRDनं जो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे त्याचे जे त्याचा अभ्यासक्रम कसा राहणार आहे ते सांगितलेलं आहे। जे ZPचा पॅटर्न आहे तेच WRDनं सांगितलेलं आहे। 60 प्रश्न इतर राहणार आहे आणि 40 प्रश्न तांत्रिक राहणार आहे। पण इथं जे तांत्रिक प्रश्न आहे ते पदविका लेवलचे आहे, ZPला आहे। आणि इथं जे माध्यम दिलेलं आहे ते इंग्रजी दिलेलं आहे, म्हणजे जे प्रश्न आहे तांत्रिक ते इंग्रजीमध्ये पडतील, हे लक्षात ठेवा। 2 तास वेळ असेल, इथं पॅटर्न दिलेला आहे। त्यानंतर ज्यांना PDF हव्या असेल ZPच्या, म्हणजे या ZPसाठी सुद्धा चालतात, WRD साठी सुद्धा चालतात आणि PWD साठी सुद्धा चालतात, त्यांनी या नंबरवरती कॉल करायचा आहे। या नंबरवरती काय करा, तुम्ही कॉल करा। कॉल नका करू, कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सॲपला हाय मेसेज पाठवायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला PDF बद्दल सांगण्यात येईल। PDFची पेड असतील, फ्री नाही मिळणार। आणि तुम्हाला सांगतो, मी 1.5 वर्षापासून यूट्यूबवरती मेहनत घेतो आहे, पण आजपर्यंत यूट्यूबनं मला एकही रुपया दिला नाही। त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मला यूट्यूब पैसे देतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवतो, नाही। पण यूट्यूबमुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, त्याच्यामुळं व्हिडिओ बनवतो आहे। नाही तर मला यूट्यूबनं आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही। आणि ज्या दिवशी यूट्यूबकडून मला काही पैसे येतील त्या दिवशी मी तसं तुम्हाला सांगेनसुद्धा की किती पैसे भेटतात, काय भेटतात वगैरे, तेव्हा तुम्हाला कळेल की 1.5 वर्ष मेहनत केल्यानंतर नेमकं काय फळ भेटतं। तर ते पैसे फळ नाही आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलो हेच माझ्यासाठी खूप आहे। ते काम यूट्यूबनं केलं, त्यामुळं खरंच मी यूट्यूबचे धन्यवाद मानतो। चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्यानंतर PDF घेण्या अगोदर व्यवस्थित विचार करून PDF घ्या, कारण त्याचा किती फायदा होणार आहे, काय होणार आहे ते आता सांगता येणार नाही। फक्त आपण टॉपिक वाईज PDF बनवलेले आहे, त्याचा फायदा किती होईल पेपरमध्ये ते सांगता येणार नाही, हे आत्ताच सांगतोय। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि WRDसाठी ITIच्या मुलांनी एकत्र येऊन लढा द्या, तरच काहीतरी होऊ शकतं। बघा, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अकॉर्डिंग टू IS 10500/2012 द ॲक्सेप्टेबल लिमिट ऑफ टोटल हार्डनेस ॲट CaCO3 इन ड्रिंकिंग वॉटर शॉल नॉट एक्झीड। की एक IS कोड आहे 10,500/2012 नुसार पिण्याच्या पाण्यात एकूण हार्डनेस म्हणजे CaCO3 जे आहे त्याची स्वीकार्य मर्यादा किती आहे आणि ते कितीच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, असं विचारलेलं आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं A नंबरचं, 200 मिलीग्रॅम पर लिटर एवढी ॲक्सेप्टेबल लिमिट आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। त्यातल्या त्यात आपला मोबाईल जो आहे तो आता साथ नाही देत, आपल्याला नवीनच घ्यावा लागणार आहे। तर सध्या थोडीशी तंगी चालू आहे, तर बघूया आपण, पण तरी आपण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करूया। अकॉर्डिंग टू IS 10500/2012 व्हॉट इज द डेझिरेबल लिमिट फॉर रेसिड्युअल क्लोरीन इन मिलीग्रॅम पर लिटर इज। IS 10,500/2012 नुसार मिलीग्रॅम पर लिटरमध्ये अवशिष्ट क्लोरीनची इष्ट मर्यादा काय आहे। क्लोरीनची डेझिरेबल लिमिट विचारलेली आहे मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे आपलं D नंबरचं, 0.2, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघूया मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा काहीतरी आपल्याला फायदा होईल। अकॉर्डिंग टू IS 10,500/2012 द मॅक्झिमम परमिसिबल लिमिट ऑफ टोटल डिझॉल्व सॉलिड इन ॲब्सेन्स ऑफ अल्टरनेट सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर इज। IS 10,500/2012 नुसार पिण्याच्या पाण्याचा पर्यायी स्रोत नसताना एकूण विरघळलेल्या घनपदार्थांची कमाल अनुयत्न मर्यादा किती आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं B नंबरचं, 2000 मिलीग्रॅम पर लिटर, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघूया, व्हिडिओ पूर्ण बघा। ॲज पर IS 10,500/2012 फॉर ड्रिंकिंग वॉटर इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन अल्टरनेट
source of water, the permissible limit of chloride and sulfate in milligram per liter respectively are. एक IS कोड आहे 10,500-2012 नुसार पाण्याचा पर्यायी स्रोत नसताना पिण्याच्या पाण्यासाठी क्लोराईड आणि सल्फेटची अनुज्ञेय मर्यादा मिलीग्रॅम पर लिटरमध्ये सांगा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 1000 आणि 400 मिलीग्रॅम पर लिटर एवढं क्लोराईड आणि सल्फेटची अनुज्ञेय मर्यादा आहे. ठीक आहे, परमिसेबल लिमिट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. ॲज पर इंडियन स्टँडर्ड IS कोड 10,500-2012 of drinking water specification, the concentration of iron in drinking water should not exceed. भारतीय मानकानुसार IS कोड 10,500-2012 नुसार पिण्याच्या पाण्याच्या विशिष्टतेनुसार पिण्याच्या पाण्यात लोहाचे प्रमाण यापेक्षा जास्त नसावे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 0.3 मिलीग्रॅम पर लिटरपेक्षा आयरनचं प्रमाण जास्त नसावं, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. ॲज पर IS कोड 10,500-2012 विच ऑफ द फॉलोइंग पॉल्युटंट हॅव सम रिलॅक्शन इन देअर ॲक्सेप्टेबल लिमिट इन द अब्सेन्स ऑफ अल्टरनेट सोर्स ऑफ वॉटर. IS कोड 10,500-2012 नुसार खालीलपैकी कोणत्या प्रदूषकाला त्यांच्या स्वीकार्य मर्यादेत काही सूट देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं म्हणजे ॲल्युमिनियम आणि बोरॉन यांना काही मर्यादित सूट देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. ॲज पर IS 10,500-2012 द मॅक्झिमम डेझिरेबल लिमिट ऑफ आयरन अँड फ्लोराईड फॉर ड्रिंकिंग वॉटर आर. IS कोड 10,500-2012 नुसार पिण्याच्या पाण्यासाठी लोह आणि फ्लोराईडची कमाल इष्ट मर्यादा किती आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 0.3 आणि 1.5 मिलीग्रॅम पर लिटर एवढी डेझिरेबल लिमिट आहे आयरन आणि फ्लोराईडची, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. द परमिसिबल लिमिट ऑफ pH ऑफ ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी. पिण्याच्या पाण्याचा जो pH असतो त्याची अनुज्ञेय मर्यादा किती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 6.5 ते 8.5 एवढी परमिसिबल लिमिट ड्रिंकिंग वॉटरच्या pHची असायला हवी, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. ॲज पर द इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन फॉर ड्रिंकिंग वॉटर IS 10,500-2012 व्हॉट इज द मॅक्झिमम ॲक्सेप्टेबल लिमिट ऑफ फ्लोराईड इन मॅग्नेशियम पर लिटर. मला वाटतं हा प्रश्न TCSनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विचारलेला होता. तर मित्रांनो या प्रश्नाचं पिण्याच्या पाण्यासाठी भारतीय मानक निर्देशानुसार IS कोड 10,500-2012 फ्लोराईडची कमाल स्वीकार्य मर्यादा मिलीग्रॅम पर लिटरमध्ये किती आहे असा प्रश्न आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 1 मिलीग्रॅम पर लिटर एवढी मर्यादा आहे फ्लोराईडची कमाल स्वीकार्य मर्यादा आहे, लक्षात ठेवा. ॲक्सेप्टेबल लिमिट आहे, हे शब्द चांगले ध्यानात ठेवा. ॲक्सेप्टेबल लिमिट आणि परमिसिबल लिमिट किंवा डेझिरेबल लिमिट. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ॲज पर IS 10,500-2012 द परमिसिबल लिमिट ऑफ टर्बिडिटी इन द अब्सेन्स ऑफ अल्टरनेट सोर्स इज. IS कोड 10,500-2012 नुसार पर्यायी स्रोताच्या अनुपस्थित NTUमध्ये टर्बिडिटीची अनुज्ञेय मर्यादा किती आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 5, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे आणि काही तुमचा सल्ला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावरती मी नक्की विचार करीन. नेक्स्ट बघा. ॲज पर IS कोड 10,500-2012 in drinking water the permissible limit of total hardness as CaCO3 in the absence of alternate source is. IS कोड 10,500-2012 नुसार पिण्याच्या पाण्यात पर्यायी स्रोताच्या अनुपस्थित एकूण कडकपणाची म्हणजे CaCO3ची अनुज्ञेय मर्यादा किती आहे. इथं परमिसिबल लिमिट विचारलेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 600 मिलीग्रॅम पर लिटर, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. ॲज पर IS
10,500 2012 for drinking water in the absence of alternate source of water, the permissible limit of fluoride is. IS कोड 10,500 2012 नुसार पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा पर्यायी स्रोत नसताना फ्लोराईडची अनुज्ञेय मर्यादा किती आहे? तर मित्रांनो फ्लोराईड जे आहे त्याची आपल्याला परमिसिबल लिमिट विचारलेली आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 1.5 मिलीग्रॅम पर लिटर एवढी परमिसिबल लिमिट आहे फ्लोराईडची, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. अकॉर्डिंग टू IS 10,500 2012 what is the acceptable limit in milligram per liter of total dissolved solid? IS कोड 10,500 2012 नुसार एकूण विरघळलेल्या घनपदार्थांची स्वीकार्य मर्यादा जी आपल्याला मिलीग्रॅम पर लिटरमध्ये विचारलेली आहे तर ती किती आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे 500 मिलीग्रॅम पर लिटर एवढी ॲक्सेप्टेबल लिमिट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द परमिसिबल टर्बिडिटी फॉर ड्रिंकिंग वॉटर इज. पिण्याच्या पाण्यासाठी अनुज्ञेय टर्बिडिटी किती आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 5 ते 10 ppm एवढी परमिसिबल टर्बिडिटी आहे ड्रिंकिंग वॉटरची, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. ॲज पर इंडियन स्टँडर्ड IS 10,500 2012 द pH व्हॅल्यू शुड बी इन द रेंज ऑफ. भारतीय मानक IS कोड 10,500 2012 नुसार pH मूल्य कोणत्या श्रेणीत असावे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 6.5 ते 8.5 या दरम्यान pH व्हॅल्यू असावी पाण्याची, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे, द वॉटर विच इज सेफ अँड पोटेंट फॉर ड्रिंकिंग टू ह्युमन हेल्थ इज नोन ॲज. जे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आणि मानवी आरोग्यासाठी प्रभावी आहे त्या पाण्याला काय म्हणून ओळखल्या जाते? तर मित्रांनो त्याला आपण होलसम वॉटर असं म्हणतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. अ सॉफ्ट वॉटर वुड हॅव हार्डनेस इन मिलीग्रॅम पर लिटर. मऊ पाण्याचा हार्डनेस किती असावा? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 60 मिलीग्रॅम पर लिटरपेक्षा कमी हार्डनेस असावा, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. काही हुकलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, चुकलं वगैरे तर. अ टिंटोमीटर इज यूज टू डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स. खालीलपैकी कोणते पाणी गुणवत्तेचे मापदंड निर्धारित करण्यासाठी टिंटोमीटरचा वापर केला जातो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं पाण्यामधील कलर क्वालिटी पॅरामीटर करण्यासाठी शोधण्यासाठी टिंटोमीटरचा यूज केला जातो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. इन वॉटर सप्लाय फॉर पब्लिक थ्रीशोल्ड ऑर्डर शुड बी. सार्वजनिक पाणी पुरवठ्यामध्ये थ्रेशोल्ड गंध किती असावा? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 1 ते 3 दरम्यान एवढा थ्रेशोल्ड गंध सार्वजनिक पाणी पुरवठ्यामध्ये असावा, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग ऑर द वेस्ट वॉटर कॅन बी मेजर्ड बाय अ टर्म कॉल्ड. पाण्याचे दुर्गंधी किंवा सांडपाणी मोजण्यासाठी जे शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? तर मित्रांनो त्यासाठी आपण म्हणतो बी नंबरचं उत्तर आहे आपलं थ्रेशोल्ड ऑर्डर नंबर असं त्याला आपण म्हणतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. द ऑर्डर ऑफ वॉटर कॅन बी डिटरमाइनेड बाय. पाण्याचा गंध कशाद्वारे निर्धारित केला जातो? म्हणजे पाण्याचा जो गंध असतो तो कशाद्वारे मोजला जातो असा प्रश्न आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं ऑस्मोस्कोप, लक्षात ठेवा. ऑस्मोस्कोपचा वापर हा पाण्याचा गंध निर्धारित करण्यासाठी किंवा ऑर्डर ऑफ वॉटर डिटरमाइन करण्यासाठी ऑस्मोस्कोपचा यूज केला जातो. नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रेफर्ड फॉर टर्बिडिटी मेजरमेंट ऑफ वॉटर वेन टर्बिडिटी ऑफ द सॅम्पल इज लेस दॅन 1. जेव्हा पाण्याच्या नमुन्याची टर्बिडिटी 1 पेक्षा कमी असेल तेव्हा पाण्याच्या टर्बिडिटी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या याला प्राधान्य दिल्या जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं बेलिस
टर्बिडिमीटरचा वापर केला जातो जेव्हा एकपेक्षा कमी टर्बिडिटी असेल त्या सॅम्पलची तर. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. हाय टर्बिडिटी ऑफ वॉटर कॅन बी डिटरमाइनेड बाय. पाण्याची उच्च टर्बिडिटी कशाद्वारे निर्धारित केली जाऊ शकते. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं जॅक्सन टर्बिडिमीटर. हे हाय टर्बिडिटी ऑफ वॉटर डिटरमाइन करण्यासाठी किंवा पाण्याची उच्च टर्बिडिटी जॅक्सन टर्बिडिमीटरद्वारे निर्धारित केली जाते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. Modern commercial turbidimeter which work on the principle of scattering of light at right angle to the incident light is called. आधुनिक व्यावसायिक टर्बिडिमीटर जे प्रकाशाच्या विखुरण्याच्या तत्वावर कार्य करते त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं नेफ्लोमीटर असं त्याला आपण म्हणतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. Alkalinity in water is expressed as milligram per liter in term of equivalent. पाण्यातील क्षारता प्रति लिटर मिलीग्रॅममध्ये मोजले जाते. ती कशाच्या समतोलतेनुसार असते. तर मित्रांनो त्याला आपण म्हणतो कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. द पीएच. जर पीएच हा 7 पेक्षा कमी असेल तर त्या पाण्याला काय म्हटलं जातं. ज्या पाण्याचा पीएच हा 7 पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणलं जातं मित्रांनो आम्लयुक्त ॲसिडिक असं त्याला आपण म्हणतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. विच वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स इज मेजर्ड इन द लॅबोरेटरी यूजिंग अ नेझलर ट्यूब. नेस्लर ट्यूब वापरून प्रयोगशाळेत पाण्याचे कोणते वैशिष्ट्य मोजले जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं कलर मोजण्यासाठी नेस्लर ट्यूबचा यूज केला जातो. नेक्स्ट बघूया. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोराइड आयन्स in a water sample is estimated by titration with. पाण्याच्या नमुन्यातील क्लोराईड आयनच्या एकाग्रतेचा अंदाज कोणत्या टायट्रेशनद्वारे केला जातो. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं सिल्वर नायट्रेट रिएजंट यूजिंग पोटॅशियम क्रोमेट ॲज ॲन इंडिकेटर. इंडिकेटर म्हणून पोटॅशियम क्रोमेट वापरतात आणि रिएजंट म्हणून सिल्वर नायट्रेटचा यूज केला जातो क्लोराईडमध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. Which of the following pair of water quality parameter and method of determination is not correctly matched. खालीलपैकी पाण्याच्या गुणवत्तेचे मापदंड आणि निर्धारण पद्धतीची कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही. तर पाण्याचा जो हार्डनेस असतो तो EDTA मेथडद्वारे मोजला जातो. त्यानंतर डिझॉल्व ऑक्सिजन हे विंकलर मेथड आहे बरोबर. क्लोरीन हे ऑर्थोडिलाइन टेस्ट असते बरोबर आहे. क्लोराईड नसते. लक्षात ठेवा. यासाठी कोणती पद्धत असते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट बघूया. द रेंज ऑफ टेम्परेचर ऑफ वॉटर दॅट इज रिक्वायर टू डू टेम्परेचर टेस्ट इज. तापमान चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या तापमानाची श्रेणी किती डिग्री सेल्सिअस दरम्यान असावी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 10 ते 25 डिग्री सेल्सिअस या दरम्यान असावं तापमान. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. द परमिसिबल लिमिट ऑफ आर्सेनिक इन ड्रिंकिंग वॉटर ॲज पर इंडियन स्टँडर्ड IS कोड 10500 इज. भारतीय मानकानुसार पिण्याच्या पाण्यात आर्सेनिकची अनुज्ञेय मर्यादा किती आहे IS कोड 10500 नुसार. तर मित्रांनो आर्सेनिक विचारलेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 0.05 मिलीग्रॅम पर लिटर. लक्षात ठेवा. 0.05 मिलीग्रॅम पर लिटर एवढी आर्सेनिकची परमिसिबल लिमिट आहे. त्यानंतर बघूया. सेफ वॉटर डज नॉट कंटेन एनी. जे सेफ वॉटर असतं त्याच्यामध्ये कोणता घटक नसावा. तर मित्रांनो त्याच्यामध्ये फॅथोजन नावाचा घटक नसावा. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. द ॲक्सेप्टेबल लिमिट ऑफ टोटल डिझॉल्व सॉल्ट फॉर ड्रिंकिंग वॉटर इज. की पिण्याच्या पाण्यामध्ये सॉल्टची जी ॲक्सेप्टेबल लिमिट आहे विरघळण्यासाठी ती किती असावी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 500. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. अ वॉटर सप्लाय स्कीम इज टू बी डिझाइनेड फॉर एन एरिया विथ ओव्हर 90% पॉप्युलेशन ॲज लोअर इन्कम ग्रुप
व्हॉट शुड बी द वॉटर डिमांड लिटर पर डे कन्सिडर्ड इन डिझायनिंग सच सिस्टम. 90% जास्त लोकसंख्या असलेल्या कमी उत्पन्न गट म्हणून क्षेत्रासाठी पाणी पुरवठा योजना तयार केली जाणार आहे. अशा प्रणालीमध्ये दररोज पाण्याची मागणी किती लिटर विचारात घ्यावी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 135 लिटर. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. द वॉटर रिक्वायर पर कॅपिटा डिमांड इन लिटर पर डे पर पर्सन फॉर पॉप्युलेशन ऑफ 20,000 to 50,000 इज. 20,000 ते 50,000 लोकसंख्येसाठी प्रति व्यक्ती प्रति लिटर प्रति दिवस किती पाणी लागेल. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं 110 ते 150 लिटरपर्यंत 20,000 ते 50,000 लोकसंख्येसाठी पाणी लागेल. 20,000 पेक्षा कमी असेल तर 110 लागेल. 50,000पर्यंत 110 ते 150 दरम्यान आहे आणि 50,000 ते 2 लाखापर्यंत माझ्या मते 150 ते 240 आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. The desirable limit of chloride content as per BIS standard in water for domestic supply should not exceed. घरगुती पाण्यासाठी पुरवठ्यासाठी पाण्यामध्ये BIS मानकानुसार क्लोराईड सामग्रीची इष्ट मर्यादा यापेक्षा जास्त नसावी. तर मित्रांनो 250 ppm पेक्षा जास्त नसावी. 250 ppm लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. फॉर वॉटर सप्लाय टू अ मीडियम टाऊन व्हॉट इज डेली व्हेरिएशन फॅक्टर. जे मीडियम टाऊन असतात तिथं वॉटर सप्लायसाठी डेली व्हेरिएशन फॅक्टर किती आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं 1.5. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. स्टँडर्ड EDTA सोल्युशन इज यूज टू डिटरमाइन. मानक EDTA निर्धारित करण्यासाठी वापरले जाते. तर आपण बघितलं मित्रांनो EDTAचा वापर हा हार्डनेस इन वॉटरमध्ये किती हार्डनेस आहे हे चेक करण्यासाठी EDTA मेथड यूज केले जाते. नेक्स्ट बघूया. द टोटल रिक्वायरमेंट ऑफ वॉटर इज अराईव्ह बाय यूजिंग द फॉलोइंग कोड. खालीलपैकी असा कोणता कोड वापरून पाण्याची एकूण गरज पूर्ण केली जाते. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं IS 1172/1963. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. ॲज पर IS कोड 1172/1963 वॉटर रिक्वायर फॉर डोमेस्टिक पर्पज फॉर अवरेज इंडियन कंडिशन पर हेड पर डे मे बी टेकन ॲज पर लिटर. IS कोड 1172/1963 नुसार दररोज सरासरी भारतीय स्थितीसाठी घरगुती कारणांसाठी आवश्यक असलेले किती लिटर पाणी घेतले जाऊ शकते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि कमेंट नक्की करा. जे असेल ते तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला मी तिथं सांगण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना येईल असं मला अंदाज आहे मित्रांनो आणि मला कळेल की नेमकं शेवटपर्यंत व्हिडिओ किती जणांनी बघितला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज तुम्हाला 200 लाईक करायच्या आहेत. त्याच्यानंतरच मी पुढचा व्हिडिओ बनवणार. ध्यानात ठेवा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.